इचलकरंजीच्या राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला विरोध, परवानगी दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित जुने दानवाड येथील राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समिती दानवाड पंचक्रोशीच्या वतीने देण्यात आला. या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड तसेच कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश पाटोळे यांना निवेदन सादर केले. या योजनेमुळे कृष्णा व दूधगंगा नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होऊन शेती, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या पाणी हक्कावर विपरीत परिणाम होईल असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. नदीपात्रातील जलसाठा कमी झाल्यास पूरस्थिती, पर्यावरणीय असंतुलन आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही समितीने नमूद केले. त्यामुळे ही योजना तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. योजना राबवण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास व्यापक लोक आंदोलन उभारून ती हाणून पाडली जाईल असा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला. यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष आठवले, उपाध्यक्ष सुकुमार पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील, सचिव कुणाल पाटील, मुख्य समन्वयक ॲडव्होकेट राहुलराज कांबळे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, सी.डी. पाटील, संजय धनगर, उदय पाटील, ॲडव्होकेट युवराज घोरपडे, संजय पाटील, तुकाराम चिगरे, नियाखान मोक्षी, बंडू दानवाडे, नितीन बागे, राजू पाटील सुळकुडे, सज्जनसिंग राजपूत, प्रशांत पाटील, गोटू गुरव, उत्तम कांबळे, प्रशांत कांबळे, अचिन हेरवाडे, सूरज शिंगे यांच्यासह दानवाड, दत्तवाड, टाकळी, राजापूर, खिद्रापूर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24 कोल्हापूर. तालुक्यामध्ये राधाकृष्ण योजना जी शेतीसाठी या ठिकाणी जाहीर केलेली आहे, त्या योजनेमुळं आपल्या शिरोळ तालुक्यातील पाण्यावर गदा येणार आहे. राजापूर बंधाऱ्याच्या खाली जर ही 6-7 गावं आणि दूधगंगाकाठची 6-7 गावं घेतली